तर राम राम मित्रांनो, आज आपण चाललो होतो शॉपिंग करायला बाहेर. मग काय लगेच आपली फटफटी गाडी घेतली. मित्रांनो आपण चाललो गाडीवर पुण्यात शॉपिंग करायसाठी. लय दिवस झाले शॉपिंगला गेलो नव्हतो. मग काय सणानं पिरेरी आपली गाडी घेतली आणि निघालो शॉपिंग करायला. आता तर आपण आपल्याला संध्याकाळ झाली ती गुचक्या काहीच पाहिलं नव्हतं आपण. मग काय ट्रॉफिक लागलेलंच. पुन्हा देवी पण दसऱ्या दिवशी देवी उठणं चालू होती. आपल्याला देवी पावली. देवीचे पण आपले दर्शन झाले. मग काय लगेच आपण सणाना पिरे आपण चाललो आपल्या शॉपिंगच्या ठिकाणावर. मग आपण डायरेक्ट शॉपिंगच्या ठिकाणावर भेटूया. आणि आणखीन आपल्या वाटात काय काय होणार आहे तुम्हाला सांगतो समोर. आता मग आपल्याला जाता आता आर्मीची स्कूल लागते. आर्मी स्कूल बघू शकता तुम्ही किती सुंदर बने राहते. आर्मीची स्कूल कशी असती. मग काय आपण आर्मीच्या स्कूलपासून सरळ चाललो समोर. आणि आपल्याला आता लागलेलं इथून पुढं सांसून रस्ता. मग आपल्या माग काही साडेसाती कधी जात नसती. आपली साडेसाती आपल्याला दररोज असते. मग काय आपल्या गाडीचा टायरमध्ये जरा फॉल्ट आला. टायर जरा आपलं फिरायला नव्हतं लागलं. मग काय जर सगळी इकडून तिकडून नट करून ढिल्ल केलं. पण काय जमाना आवाज द्यायला लागलं होतं. आवाज कळानं कुठून यायला लागला. मग नंतर मग म्हणलं जे होईन ते पाहता येईन. मग काय तरी भाऊचं काय उठानाच. भाऊ काय व्हायला पाहायचंच होतं भाऊला. मग काय भाऊची ठोकी आधीच वाढली. मग काय सांसून रस्त्यावर एक तर आपली गाडी बंद पडली. मग काय आता जे होईन ते म्हणलं पाहता येईन, बैस तू गाडीवर. मग आपण डायरेक्ट गाडीचं चक्क वाजत वाजत आपण चाललो होतो समोर. जे होईन ते आपल्या गाडीच्या चक्कीत जायला होती बेरिंग. मग आपण डायरेक्ट पुण्यात शिरलो. ते तर बरं आपल्या गाडी काही बंद पडली नाही आतापर्यंत. मग वरून बघू शकता तुम्ही ट्रेन चालली होती, सिटी ट्रेन. तुम्हाला पण बसायचं असेल तर आपल्याला सबस्क्राईब करा. मग काय आपण डायरेक्ट आलो फॅशन्समध्ये. मग काय सर्व आता आपण सर्व हिंडणार आहे. काय काय जे जे पसंत पडणं आपण तिथे घेणार आहे. मग काय आपल्याला जेवढं पण पसंत पडलं तेवढं आपण कॅरी बॅगमध्ये भरलं. मग काय अत्तर जवळ आलो. अत्तर काय आपल्याला पसंत पडेल नव्हता. आपल्याला काही घ्यायचं नव्हतं. मग अत्तर समोरून आपण डायरेक्ट समोर गेलो. सगळी शॉपिंग करून आपली शॉपिंग सगळी झालेली होती. मग काय आपण चाललो होतो रिटर्न आपल्या घरी. आपल्याला मारण्याचा टाईम झालेला होता. पहिलाच 11 वाजले होते आपल्याला शॉपिंग करायलाच. मग काय आपण काहीच नाही घेता. मग आपण डायरेक्ट मॅप लावलं आणि आपण निघालो होतो आपल्या ठिकाणावर. कमेंट करा मित्रांनो, हे कोणत्या यांचा पुतळा आहे. कमेंट करा हा चौक कोणता होता ते कमेंट करा. मग आपण डायरेक्ट पेट्रोल पंपापासून आपण डायरेक्ट चाललो होता आपल्या घरी. मग काय आपल्याला काही सिटी ट्रेन दिसली पण नाही. आपलं मतदारसंघ नाराज झालं. काय विषय नाही, तुम्ही सबस्क्राईब करा, आपल्याला खुश करून टाका. मग काय इथं आपण बाव चढलो. या चौकात आल्यावर कोणीकडं जायचं काहीच कळलं. मॅप समजा इकडं जायचं आपल्याला इकडं. मग काय लेफ्ट साईडनंच आपण निर्णय घेतला लेफ्ट साईडकडून जाऊ. मग काय फायनली आपण इकडूनच चाललो. मग काय दादाचा काय विषय इरादा जरा वेगळाच होता. दादाचा उडायचा विषय होता बहुतेक. पण दादाला वाचवलं. समोरच आपलं महादेवाचं मंदिर होतं. मग काय आपण एका ठिकाणी थांबलो. मरणात जाम भूक लागलेली होती आपल्याला. मग काय लगेच आपण ऑर्डर केलं सणाना पिरी. कमेंट करा की कोणती थाली असन, अरे काय असन. मग काय सगळं खाऊन आपण डायरेक्ट निघालो आपल्या घरी. देवीची आणखीन पण मिरवणूक चालूच होती. बघू शकता तुम्ही देवीची मिरवणूक आणखीन चालूच होती. आणि हे आपलं आर्मीचं स्कूल ते पुन्हा तुम्हाला एकदा दाखवून देतो. हे दुसरं गेट आहे ते तुम्हाला पहिल्यांदा दाखवलं. ते पहिलं गेट होतं. मग काय आपण आर्मी स्कूलनं आपण डायरेक्ट चाललो आपल्या कॅफेवर. आपल्याला कॅफेवर यायला लागलं कारण की आपल्या कॅफेचं कुलपच लावायचं राहिलं होतं. तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.